शाळा कॉलेजमधील शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या या तारखेपासून मिळणार। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे योग्य असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या हा शिक्षकांचा एक अधिकार मानला जातो किंवा एक प्रकारे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी मानली जाते। तर आज आपण पाहणार आहोत की शाळा आणि कॉलेजमधील शिक्षकांना कोणत्या तारखेपासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत। तर त्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका। चला तर बघूया उन्हाळ्याच्या सुट्ट्या शाळा आणि कॉलेजमधील शिक्षकांना कोणत्या तारखेपासून मिळणार। तर राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी येते, त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी देखील महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे सत्र सुरू झाले आहे, तेव्हा तुमचे गावाला जायचे जर प्लॅन असेल तर तुम्हाला देखील माहिती पडणं गरजेचं आहे की शाळांना कधीपासून सुट्ट्या लागणार आहे, सुट्ट्या किती तारखेपर्यंत असणार आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत। कारण या सुट्ट्यांचे नियोजन करूनच तुम्हाला पुढचे नियोजन करायचे असते। त्यामुळे शिक्षकांच्या आणि शाळा कॉलेज संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे, ती आपण आता संपूर्णपणे माहिती बघूया। शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा ही शुक्रवारी संपलेली आहे। त्यानंतर 26 एप्रिल पासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत, पण शिक्षकांना मात्र 5 मे पर्यंत शाळेत यावेच लागणार आहे। रमजान ईद आणि अमावस्येची सुट्टी कामाच्या दिवशी आल्याने शिक्षकांची उन्हाळी सुट्टी ही 2 दिवस लांबणार आहे। दरवर्षी शैक्षणिक वर्षातील 220 दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन होणे आवश्यक आहे। त्यात इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून शैक्षणिक वर्षात किमान 800 तास, तर इयत्ता 6वीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांचे 1000 तास अध्यापन बंधनकारक आहे। त्यानुसार अध्यापनाच्या तासांचे नियोजन अपेक्षित असते। या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातून सुरू झालेली अंतिम सत्र परीक्षा ही 25 एप्रिलपर्यंत चालू राहिली। शुक्रवारी तारीख 25/2024-25च्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस हा असणार होता। 26 एप्रिल पासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागतील। 1 मे रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल म्हणजेच प्रगतीपत्रक जाहीर होईल। त्यानंतर देखील शिक्षकांना पुढचे 4 दिवस शाळेत यावे लागणार आहे। दरम्यान पटसंख्या कमी होत असल्याने अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार असल्याने पुढील शैक्षणिक वर्ष सत्र सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत। मग दरवर्षी शिक्षकांना असतात 128 दिवस सुट्ट्या। तर दरवर्षी शैक्षणिक वर्षात शिक्षकांना तथा शाळांना 128 दिवस सुट्ट्या असतात। 76 ह्या सार्वजनिक सुट्ट्या असतात आणि त्यात उन्हाळा दिवाळीच्या सुट्ट्या असतात। याशिवाय वर्षात 52 रविवार देखील असतात। वर्षातील 365 दिवसांतून 237 दिवस उरतात, पण त्यात अध्यापनाचे तास ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजेत असाही एक नियम आहे। मग 15 जून पासून सुरू होतील शाळा। तर 15 जून पासून विद्यार्थ्यांना, 26 एप्रिल पासून तर शिक्षकांना 6 मे पासून उन्हाळ्यात सुट्ट्या असतील। पुढे 15 जूनला शाळा सुरू होतील। दरम्यानच्या काळात शिक्षकांनी तथा प्रत्येक शाळेने चालू पटसंख्येमध्ये किमान 10% वाढ होईल या दृष्टीने नियोजन करावे, अशाही सूचना यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। तर एकंदरीत उन्हाळ्याच्या ज्या हक्काच्या सुट्ट्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना असतात, त्यामधून शिक्षकांना कोणत्या तारखेपासून उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत याबद्दलची सविस्तर एक इत्थंभूत माहिती मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। त्यामुळेच अशाच प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील माहितीपर, तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे इतरही व्हिडिओज पाहू घेऊ शकता।
या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.